मी रेश्मा. खूप दिवसांनंतर आपण भेटतोय. बऱ्याचशा आपल्या माझी जी ज्वेलरी आहे, मोत्याची, मंगळसूत्राची ज्वेलरी, यासाठी आपण भेटलेलो आहोत. त्याचसोबत आपण आपल्या बांबू प्रोजेक्टसाठीही बऱ्याच वेळा भेटलो. सध्या आपण नवीन विषयाला घेऊन भेटतोय. जसं मागे माझ्या एक मैत्रीण लाडू, पौष्टिक लाडू बनवत होती, त्याशी रिलेटेड पण आपण भेटलो होतो. तसंच आज आपण एका मैत्रिणीचं जे पर्स बनवतो आपण, पर्स किंवा आपल्यासाठी लागणारी ज्वेलरी म्हणा किंवा काय, आपण अगदी शौकीन असतो. सो आज पण अशाच एका गोष्टीसाठी आपण भेटतो आहे. पर्स हे बटवे आहेत आमच्या ओळखीतल्या, एक माझी मैत्रिणीच आहे, त्या स्वतः बनवतात आहे. हा बटवा आहे, त्यांचं खूप साऱ्या महिलांचा ग्रुप आहे आणि ते हे सगळं काम करतात आहे. खूप साऱ्या डिझाईन्स बटव्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतील. वेगवेगळे कलर्ससुद्धा आहेत. त्यानंतर त्याला छान बॉर्डर, छान मोतीची लाईन आणि मोतीचे डिझाईन्स, दोरी, असं सगळं बऱ्याच गोष्टी दिलेल्या आहेत आणि भरपूर सारे कलरही इथे आपल्याला पाहायला मिळतात. हा सुद्धा प्लेन अगदी सुंदर रेग्युलर यूजसाठी छान बटवा आहे. छोटीशी पाण्याची बॉटल किंवा मोबाईल वगैरे आपल्याला जर ठेवायचा असेल तर त्यासाठी यावर सुद्धा खूप सुंदर डिझाईन आपल्याला इथे पाहायला मिळते आणि जसे पाहिजे तसे कलरसुद्धा आपल्याला इथे उपलब्ध होतील. त्याचबरोबर बटव्याच्या बरोबरच आपल्याला इथे एक ही अशी वेगळी पर्स होते जी फॅन्सी आहे. त्याला छान प्रॉपर चेनसुद्धा दिलेली आहे. हे छोटे छोटे जसं मोबाईल किंवा छोटे पैसे, थोडेसे पैसे आपल्याला ठेवायचे असले तर त्यासाठी सुद्धा ही ज्वेलरी आपल्याला पर्स आपल्याला इथे उपलब्ध आहे. त्यानंतर नथ जी आता फॅशन आहे तो ते सुद्धा इथे उपलब्ध आहे. मुलांना पेन, पेन्सिल असं काही ठेवायचं असेल तर त्यासाठी आपल्याला इथे पर्स अवेलेबल आहेत. सोबत बाजारासाठी लागणारी ही अशी पिशवी, अगदी सुंदर डिझाईन, सुंदर कपडा आणि अगदी रिजनेबल. या पर्सबरोबरच आपल्याला बाजारासाठी लागणारी ही थैली, यामध्ये खूप साऱ्या डिझाईन्स आपल्याला अवेलेबल होतील. हा सुद्धा कपडा अगदी छान सॉफ्ट आहे. आपल्याला काही ओझं सामान आणायचं असलं तर हे आपण हेवी, अगदी धागे वगैरे, दोरे वगैरे, हँडल मजबूत असणाऱ्या अशा पिशव्या, यामध्ये खूप साऱ्या डिझाईन्स आपल्याला हवं तसे शेपमध्ये बनवून मिळतील. दोरेसुद्धा ह्याचे अगदी मजबूत आहेत. कुठे घेऊन जायचं असेल तर आकर्षक असे कलर्स वगैरे सर्व अवेलेबल आहेत. त्याचबरोबर ह्या अशा पर्ससुद्धा आहेत. काही प्लेन आहेत तर काहीवर आपल्याला डिझाईन्स हवं असलं, आपल्याला आपलं नाव टाकून हवं असलं तर यासुद्धा आपल्याला गोष्टी करून मिळतील. यामध्ये आपल्याला वेगळा शेप हवा असला तर तो सुद्धा मिळेल. त्याचबरोबर आपल्याला बाहेर कुठे फिरायला जायचं असेल आणि आपल्याला पर्स हव्या असतील तर या अशा पर्ससुद्धा आपल्याला वेगवेगळ्या प्रकारच्या मिळतील. यामध्ये सुद्धा खूप छान सुंदर कलर्स आपल्याला मिळतील. आपल्याच मैत्रिणी बनवतात आहे आणि ज्या कोणी नवीन उद्योजिका असतील याकडनं बघा, 50, 100, 200 रुपयाची एखादी वस्तू असते, पण असं आपल्यासाठी ते नथिंग असतं आणि आपण बाजारातून अशा खूप साऱ्या गोष्टी घेत असतो. पण जर आपण अशा महिलांकडनं जर घेतलं तर त्यांना पण मोटिवेशन होत असतं. मी बऱ्याच वेळा कुठे अशा स्टॉलवर गेल्यानंतर जर अशा कोणी महिला दिसल्या तर गरज नसतानाही आम्ही ते घेत असतो. आजच आम्ही हे पर्स काढल्यानंतर जवळजवळ 5-6 पर्स आम्ही आमच्या घरामध्येच, माझ्या सासूबाईंनी, जावेनी, आमच्या पार्लरवाल्या काकूंनी, अशा आम्ही घेतलेल्या आहेत. एक छोटीशी आपल्यामुळे त्यांना एक मोटिवेशन मिळतं. तुमची छोटीशी खरेदी असेल, तुमच्यासाठी ते 50-100 असेल, पण आम्हाला ते प्रोत्साहन देणारं असतं. सो मी आपल्याला रिक्वेस्ट करेन की आवर्जून आपण सुद्धा या गोष्टींना प्रोत्साहन द्या आणि आपले 50-100 जी किरकोळ अमाऊंट आहे ती खर्च करा. मग ती ज्वेलरी असू दे, पौष्टिक लाडू असू दे किंवा मग हे असे उद्योग असू दे. थोड्या दिवसानंतर आम्ही बांबूचे कानातले, बांबूची ज्वेलरी किंवा अजून बांबूच्या बऱ्याचशा गोष्टी घेऊन मी आपल्याला भेटणार आहे. डाळी कडधान्यासाठी सुद्धा आपण भेटणार आहोत, जे आपल्याकडे ऑर्गॅनिक असेल आणि ऑर्गॅनिक जरी नसलं तरी कमी खताचं असेल. सो पुढच्या व्हिजिटमध्ये आपण आवर्जून भेटूयात. थँक्यू सो मच.